Praise the Lord. Welcome. As you're watching this, जैसे आप इसे देख रहे हो, इसे शेयर करो. Watching this video, please share it so that more people join in. Thank you, Jesus. Okay, आइए मिलकर आराधना करते हैं. Let's worship. Thank you, Jesus. धन्यवाद देते परमेश्वर, शुक्रिया अदा करते तुझे और धन्यवाद देते तुझे तेरे सारे आशीर्वाद के लिए परमेश्वर. तू अच्छा है. Thank you, Jesus. You're a good God. We worship you. We praise you. Thank you, Jesus. Thank you, God. शुक्र अदा करूं मैं कैसे बता. 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 गुनाहों में नैया थी डूबी, तू रहबर की आवाज बना. जो भरा है मझधार में से, तू उड़ने को पर दे गया. गुनाहों में नैया थी डूबी, तू रहबर की आवाज बना. जो भरा है मझधार में से, तू उड़ने को पर दे गया. मेहरबानियां है ये रिश्ता तेरा निशान है. मेहरबानियां है इनायत की ये पासबां है. शुक्र अदा करूं मैं
शुक्र अदा करूं मैं कैसे बता, शुक्र अदा करूं मैं कैसे बता, शुक्र अदा करूं मैं कैसे बता, करूं मैं कैसे बता। हर जहां देखो तू ही दिखता है, हर पल तेरा जिक्र करूं, हर जहां देखो तू ही दिखता है, हर पल तेरा जिक्र करूं, हर जहां देखो तू ही दिखता है, हर पल तेरा जिक्र करूं। शुक्र अदा करूं मैं कैसे बता, 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 करूं मैं कैसे बता। यस आमीन। आगे का समय वचन का समय है, दिलों को तैयार रखो ताकि जैसे वचन आता है आपकी जिंदगी बदले। आमीन। सो कीप योर हार्ट्स रेडी और इस वीडियो को शेयर करो ताकि और भी लोग जुड़ पाए। गॉड ब्लेस यू। Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. So how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? I'm so happy to meet you all. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा भेट द्यायला मला फार आनंद वाटत आहे. So I believe you're all blessed. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व So when I आशीर्वादित say आहात. how are you, म्हणून जेव्हा मी सांगतो की तुम्ही कसे आहात, at this new time or the now time, या नवीन काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये Holy Spirit wants you to say great. पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुम्ही उत्तर दिले पाहिजे की मी महान आहे. Yeah, because these are the great days कारण हे महान दिवस आहे for the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरासाठी. The devil doesn't want to show you you are in the great days. आणि शैतानाला तुम्हाला हे दाखवायचं नाही की तुम्ही महान दिवसात आले आहे. Because he knows it. कारण शैतानाला तर माहिती आहे that he is losing it. की तो हारलेला आहे, हारत आहे. Even the heaven is watching the kingdom of darkness running away in fear. आणि स्वर्ग देखील पाहत आहे की अंधकाराचे जी राज्य आहे भीतीमध्ये पडून जात आहे. But there are many who are preaching or teaching the doom and gloom. पण अनेक लोक आहेत जे प्रचार करत आहे किंवा शिकवण देत आहे उदास व विनाशाच्या संदेशाविषयी. That's the reason they are not able to concentrate or focus on the Lord. आणि हीच कारण आहे की ते देवाच्या वचनावर लक्ष लावू Now, शकत नाही. today I'm going to speak a different topic. आज मी तुमच्याशी एक वेगळा विषय बोलणार आहे. It's just a small teaching. आणि फक्त एक छोटा शिकवण आहे. But Holy Spirit has been teaching me about all this. पण पवित्र आत्मा मला ह्या सर्व गोष्टींविषयी शिकवण देत And many years back I had posted all these messages. आणि अनेक वर्षांपूर्वी मी हा संदेश पोस्ट केला होता.
So this will help many of you. म्हणून हा जो संदेश आहे अनेकांची मदत करू शकतो. Without wasting our time, we'll start off. आणि कुठलाही वेळ न घालवता आपण संदेश चालू First, करूया. we see, प्रथम you आपण know, पाहतो the title is Gifts and Calling of God. आणि शीर्षक आहे देवाची जी देणगी व पाचारण. Now, this is very important. ही खूप महत्वाची आहे. You know, the Bible says शास्त्र म्हणत आहे in 1 Corinthians 1:27, 1 कोरिन्थिकरास 1:27 God chose the foolish things of this world देवाने जगाच्या मूर्ख गोष्टींची निवड केली to आहे. shame the wise. सुज्ञ लोकांना लज्जित करायला. God chose the weak of this world आणि देवाने जगाच्या दुर्बल लोकांना निवडले to put to shame those who are strong. आणि जे बलवान आहेत त्यांना लज्जित करण्यासाठी. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The people of the world would choose the cream of the crop. आणि जगाचे लोक आहेत पिकाचा चांगला भाग निवडेल. Yet God Almighty तरी सर्व शक्तिमान देव does just the opposite. त्याच्या अगदी विपरीतच करतो. God chose the worst आणि देवाने अगदी वाईट गोष्टींच्या निवड of केली. mankind मनुष्य जातीच्या वाईट and गोष्टींच्या निवड endued केली. them with power, आणि त्यांना सामर्थ्याने भरले, supernatural power, अलौकिक सामर्थ्याने भरले to be his witnesses. त्याच्या साक्षीदार व्हायला. God does not choose the qualified, आणि देव जे आहे पात्रवान लोकांची निवड करत but नाही. qualifies those whom he calls and chooses. आणि ज्या लोकांना तो बोलवतो व निवड करतो त्या लोकांना तो पात्र ठरवतो. That none may take the glory for himself, जेणेकरून कुणीही स्वतःसाठी गौरव बाळगू नये, but give him all the glory. पण फक्त त्या मनुष्याने देवाला सर्व गौरव दिले So we पाहिजे. can say with Apostle Paul, म्हणून आपण प्रेषित पौलाबरोबर बोलू by शकतो the grace of God, की देवाच्या कृपेने I am what I am. मी आहे जो मी आहे. Amen. आमेन. You know, the Bible says, शास्त्र म्हणत आहे you know, I've given this teaching in depth, आणि मी सविस्तर मध्ये हा शिकवण दिला होता. the basic call, आणि प्राथमिक जे पाचारण आहे all this I've given. आणि हे सर्व गोष्टी मी दिल्या आहेत. Now, let me tell you this. आज मी The तुम्हाला Bible says सांगतो, many are called, शास्त्र म्हणत आहे अनेक लोकांना बोलवले गेले आहे, but few are chosen. पण खूप कमी लोकांची निवड So झाली आहे. few from the many are called for full-time ministry. आणि अनेकांपैकी कमी लोकांना बोलवले गेले आहे पूर्ण वेळेच्या So सेविकासाठी. first I want to show you म्हणून प्रथम मला तुम्हाला दाखवायचं that आहे God calls the young people की जो देव आहे तरुण लोकांना बोलवतो to carry out his will. त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. He starts when you're young. आणि देव तेव्हा सुरू करतो जेव्हा तुम्ही तरुण असता. In every age and आणि generation, प्रत्येक युगामध्ये आणि प्रत्येक वयामध्ये God has come to the young people आणि देव फक्त तरुण लोकांकडे आले आहे for carrying out his move. त्याची जे हालचाल करण्यासाठी, कार्य करण्यासाठी. Both the Bible and church history shows आणि शास्त्र आणि मंडळीची इतिहास दाखवत आहे that God wants to use the young people. की देवाची इच्छा आहे की त्यांनी तरुण लोकांचाच उपयोग केला पाहिजे. So now, don't take any offense, आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्ही नाराज होऊ but नका, just hear it पण फक्त ऐका and let Holy Spirit speak to you. आणि पवित्र आत्माने तुमच्या हृदयाशी बोलू So द्या. God does not call you when you're old, आणि देव तेव्हा तुम्हाला बोलवत नाही जेव्हा तुम्ही वृद्ध झाले which आहात. means याचा अर्थ आहे when you're settled, when you're occupied. आणि जेव्हा तुम्ही स्थिर झाले आहे आणि जेव्हा तुम्ही अधिकार गाजवले आहेत तेव्हा. Once you're occupied, एकदा तुम्ही व्यस्त then you आहात, cannot be occupied for the Lord. एकदा तुम्ही व्यस्त आहे मग प्रभूसाठी तुम्ही व्यस्त होऊ शकत You know, नाही. even Paul reminds us आणि पॉल देखील आपल्याला when आठवण करून you देतो. get married, जेव्हा तुमचा विवाह know, होतो you know, you're occupied. मग तुम्ही व्यस्त होतात, You cannot give much time to the Lord. मग तुम्ही प्रभूसाठी अधिक वेळ देऊ So शकत we नाही. see म्हणून आपण पाहतो God calls when you're young आणि देव तेव्हा बोलवतो जेव्हा तुम्ही तरुण असता. because He needs time to prepare you. कारण देवाला वेळ लागतो तुमची तयारी करायला. You know, many people enter the full time without preparation. अनेक लोक पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश करत आहे कुठलाही तयारी न करू. Just for 3 years ministry, Jesus took 30 years for preparation. आणि 3 वर्षाची सेविकासाठी येशूला 30 वर्ष लागले त्याची तयारीसाठी. So when you're young, म्हणून जेव्हा तुम्ही तरुण असता then there's a possibility for God to come in to call you आणि मग एक शक्यता असतो की देव येऊन तुम्हाला बोलवू शकतो and to choose you. आणि तुमची निवड करण्यासाठी. Amen. Amen. So be open, all the young people. म्हणून तरुण जे लोक आहेत तुम्ही उघडे राहा देवाकडे. Whether God is calling you for full time देव तुम्हाला पूर्ण वेळेच्या सेविकासाठी बोलवत आहे or He has given you gifts and talents. किंवा देवाने तुम्हाला देणगी दिली आहे, गुण दिलेली आहे. See, no work is great or small in the kingdom of God and the presence of our Father. आणि कुठलाही जे काम आहे छोटा किंवा मोठा नाही देवाच्या सानिध्यामध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये. Never think that way. आणि अशा प्रकारे कधीच You विचार know, the करू नका. devil is dividing Christians by showing, see, that person is on the stage, so he is more closer to God, and that person is behind the stage, so see, that is the devil's trick.
आणि शैतान दाखवत आहे की बघा तो व्यक्ती स्टेजवर आहे म्हणून तो देवाच्या अगदी जवळ आहे आणि दुसरा व्यक्ती खालून काम करत आहे म्हणून तो छोटा आहे. ही शैतानाची युक्ती That's आहे. why there's so much bitterness and म्हणून envy. खूप कडूपणा आहे, strife, हेवा आहे, भांडण and असतो, तट division. असतो आणि फूट असतो. Let me tell you this truth. तुम्हाला हे सत्य The सांगतो. Holy Spirit told me पवित्र आत्म्याने मला that सांगितले even the angels की जे देवदूत आहे have different rankings. त्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. Some have more glory, काही लोकांमध्ये अधिक गौरव some आहे, have less glory, काही लोकांमध्ये कमी some महिमा have आहे, greater responsibilities, काही लोकांकडे अधिक some have जबाबदारी, lesser काही responsibilities, लोकांकडे कमी जबाबदारी आहे. but it never comes in their mind, पण ही गोष्टी कधीच त्यांच्या मनात येत नाही great or small, की महान किंवा थोर superior, inferior. आणि श्रेष्ठ किंवा कमी दर्जाच्या. See, kingdom of God doesn't work as the kingdom of this earth. आणि देवाचे राज्य पृथ्वीच्या राज्यासारखं काम करत नाही. That's why the angels are shocked. म्हणून देवदूतांना आश्चर्य Why वाटतं the Christians are saying like that? की ख्रिस्ती लोक असं का बोलत आहे. Why the envy? Someone having more gifts, or someone having a big church, or someone having some talents or gifts. आणि काही लोकांकडे मोठी मंडळी आहे, काही लोकांकडे देणगी आहे, काही लोकांकडे कसब आहे. हे गोष्टी पाहून ख्रिस्ती लोक का जळफळतात. That is why the devil is, defiling your soul. म्हणून शैतान तुमच्या जीवाला दूषित करत आहे. That's why there's so much envy. म्हणून खूप हेवा आहे. There's division in the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये फूट आहे And the Lord will not come now आणि प्रभू तर आता येणार नाही unless we show by a Christ life love. जोपर्यंत आम्ही आपल्या ख्रिस्ताच्या जीवनाने प्रीती दाखवत नाही तोपर्यंत. Let me give some मी examples. तुम्हाला काय उदाहरणे देतो. For example, we see Adam आपण आदमाला was पाहतो very young जो खूप तरुण when होता, God was with him. जेव्हा देव त्याच्या बरोबर होता He had just been created. आणि त्याच्या फक्त निर्माण झाली होती. You look at Abel, आणि हबेलकडे look बघा at Enoch. आणि हनोककडे When he बघा. was young, जेव्हा ते तरुण he होते, began to walk in God's presence. हनोक जेव्हा तरुण होता तो देवाच्या सानिध्यात चालायला सुरू Though केलं. he was 65 years old, जरी तो 65 वर्षाचा होता, when he began to walk with God, जेव्हा तो देवाबरोबर चालायला सुरू then केला. you may say, how? He was 65, he was very old. आणि तुम्ही बोलणार तो 65 वर्षाचा होता, तो खूप वृद्ध होता. In the beginning of this time, आणि काळाच्या a सुरुवातीमध्ये man who was 65 years old एक मनुष्य जो 65 वर्षाचा was होता still young. तो तरीही तरुणच होता He walked with God for 300 years. आणि तो देवाबरोबर 300 वर्षापर्यंत चालला. Amen. आमेन. And God took him at the age of 365 years. आणि 365 वर्षामध्ये देवाने त्याला लोकांतरी घेऊन गेला. So that age was very young for him. म्हणून तो जो 65 वर्ष होता हनोकासाठी खूप तरुण वय होता. Abraham अब्राहम was called when he was a young man, आणि जेव्हा त्याला तेव्हा बोलवणं त्याला जेव्हा तो तरुण मनुष्य though होता 75 years. आणि 75 वर्षाचा होता तरी. Though 75 years, that time means very young. आणि 75 वर्ष त्या काळामध्ये खूप तरुण वय होता. Amen. आमेन. Samuel was a young man. आणि शमूएल एक तरुण मनुष्य David होता. was a young man. दावीद एक तरुण मनुष्य Here in होता. the New Testament, आणि नवीन करारामध्ये none of देखील. the apostles आणि कुठलाही प्रेषित whom Jesus called ज्याला येशूने बोलवले was an old man. ते म्हातारे नव्हते, They were all young people. ते सर्व तरुण लोक होते. At one time, when the Lord Jesus was walking along the shore of Galilee, आणि एका वेळेस जेव्हा येशू गलिलीच्या किनाऱ्यापासून the चालला Sea होता of Galilee, आणि गलिलीच्या समुद्रापासून चालला the Bible होता says he called the young people. आणि शास्त्र म्हणतात त्यांनी तरुण लोकांना बोलवले. There was Zebedee आणि जेबेडी होता with his two sons, त्याच्या 2 पुत्रांबरोबर, John and James. योहान व याकोब. But the Lord called only the sons पण प्रभूने फक्त पुत्रांनाच बोलवले and not their father. आणि त्यांच्या पितांना बोलवले नाही. Jesus did not call their father आणि Zebedee, जेबेडी त्यांचे जे पिता होते त्यांना येशूने बोलवले नाही, but he called the sons. पण त्यांच्या पुत्रांना येशूने बोलवले. So listen to all this. म्हणून हे सर्व गोष्टीकडे नीट लक्ष देऊ There नये. are many, they become occupied, they become busy, and they become little old and mature. Then they enter into full time. आणि खूप लोक व्यस्त आहे आणि ते खूप स्थिर झालेले आहे, म्हातारे झालेले आहे आणि नंतर ते पूर्ण वेळेच्या And सेविकामध्ये the प्रवेश moment they करतात. enter into full time, they want a ministry. आणि ज्या वेळेस ते पूर्ण सेविकामध्ये पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश केले आहे तेव्हा त्यांना पूर्ण सेविका पाहिजे, They want a church. त्यांना मंडली पाहिजे, They want money. त्यांना पैसा See, पाहिजे. it doesn't happen that way. आणि असं प्रकारे होत नाही It takes time. आणि त्याला वेळ लागतो. If you are called, जर तुम्हाला बोलवले गेले आहे then you need to give God time. मग तुम्ही देवाला वेळ दिले पाहिजे. He will prepare you. देव तुमची तयारी करणार. Amen. आमेन. See, this many
don't know. आणि ही गोष्टी अनेक लोकांना So माहिती keep this in your mind. म्हणून ही गोष्टी तुमच्या So मनात ठेवा. when you learn, you can even tell others. जेव्हा तुम्ही शिकणार तुम्ही इतरांना देखील बोलू So शकता. there is God's call for the fivefold ministry. म्हणून देवाचे एक पाचारण आहे 5 पदरी सेविकासाठी. Of course, anyone can preach. आणि कुणी प्रचार करू शकत आहे. He or she could preach. तो किंवा ती प्रचार करू शकत आहे. Probably they may do a good job. आणि कदाचित ते चांगलं काम करू शकत Whatever आहे. they know, they can preach. आणि जे पण त्यांना माहिती आहे ते प्रचार करू But शकत there is आहे. a difference पण एक फरक आहे. in teaching someone आणि कुणाला शिकवण देणे what you know जे तुम्हाला माहिती आहे and being called of God and anointed by Holy Spirit for that particular job or to stand in that office. आणि देवाने जे बोलवले आहे की पवित्र आत्माचा अभिषेक त्याच्यावर आहे त्या कार्यालयामध्ये उभे राहून प्रचार करण्यासाठी त्याच्यामध्ये देखील फरक आहे. For example, not उदाहरणासाठी everyone is called a pastor. आणि प्रत्येक लोकांना पालक बोलवले गेले नाही. We thank God for the pastoral ministry. आणि पालकाच्या सेविकांसाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. We need more pastors आम्हाला अधिक पालकांची गरज because आहे the office is needed. कारण त्यांच्या कार्यालयाची गरज आहे They are necessary there आणि ते तिथे गरजेचे आहे. because God even calls them as shepherd. आणि देव त्यांना धनगर किंवा मेंढपाळ म्हणून देखील In बोलवत आहे. Greek, pastor means shepherd. आणि हेलेनी भाषामध्ये पाळक म्हणजे धनगर किंवा मेंढपाळ. And when God calls आणि जेव्हा देव for बोलवतो full time, पूर्ण वेळेच्या Romans सेवेसाठी 11:29 says रोमकरात 11:29 म्हणत the आहे gift of the gift देवाची जी देणगी आहे when He calls you, जेव्हा तो तुम्हाला which is a बोलवतो gift from जो God, देवापासून एक देणगी आहे. He doesn't take back that call. मग देव जो देणगी त्याला देतो तो परत घेत नाही. Yeah, He doesn't take back that call. आणि प्रभू ते देणगी परत घेत नाही. So many think that we can enter into all the ministry. अनेक लोकांना वाटत आहे की पूर्ण 5 पदरी सेविकामध्ये मी प्रवेश करू We शकतो. are not called in a sense jack of all trades and master of none. आणि आम्हाला असं म्हटलं नाही की सर्व व्यवसायामध्ये आम्ही निपुण आहे असं नाही. You can say, I want to do this, आणि तुम्ही बोलू शकत नाही मला हे I want to करायचं do that. मला तो करायचा आहे. No. नाही. If God didn't call you, जर देवाने तुम्हाला बोलवले He नाही won't equip you. मग तो तुम्हाला सज्ज करणार नाही तयारी करणार नाही. Then you will be doing by your own strength. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या तयारीने हे When करणार. God calls you, जेव्हा देव तुम्हाला He बोलवतो anoints you for that particular आणि job. त्या विशिष्ट कामासाठी तो तुम्हाला अभिषेक He देतो equips you for that particular job. आणि तो विशिष्ट कामासाठी तो तुमची तयारी And करतो you're doing according to His will. आणि तुम्ही त्याच्या इच्छा अनुसारच He will करत take आहे. responsibility of you आणि देव तुमची जबाबदारी घेणार because He has called you. कारण देवानेच तुम्हाला He will बोलवले take care of you. आणि देव तुमची काळजी He will घेणार. provide you. देव तुमचा पुरवठा करणार. Amen. आमेन. You know, even Paul says पॉल देखील in म्हणत आहे, Romans 12:4, रोमकरा 12:4 we have many members in one body, आणि आपल्या शरीरामध्ये अनेक सदस्य आहेत but all members don't have the same office. पण सर्व सदस्यांकडे सारखंच कार्यालय नाही There are even ministry of helps. आणि मदतीची देखील सेवा आहे. See, people think, no, I want to be on the stage. I want to be the fivefold ministry. लोकांना वाटतं की मला मंचावर उभं राहण्याची इच्छा आहे, मला 5 पदरी सेविकाच पाहिजे. See, everyone has a basic call. आणि प्रत्येक लोकांकडे मूलभूत पाचारण A आहे call to salvation. आणि तारणाकडे एक बुलावा आहे That's the basic call. आणि ती प्राथमिक Call to बुलावा be आहे saved, call to be filled with the Holy Spirit. आणि एक पाचारण आहे तारण मिळवायला आणि पवित्र आत्म्याने भरले And जायला. after you're saved, आणि तुमचं तारण झाल्यावर you can even preach. तुम्ही प्रचार देखील करू Because शकता. preach means to proclaim प्रचार करणे म्हणजे घोषणा or करणे to tell everyone, किंवा प्रत्येक लोकांना सांगणे to be a witness of आणि Jesus. येशूचे एक साक्षी व्हायला. That is good. आणि ही चांगली गोष्टी आहे. But don't call yourself as having full-time ministry or putting that designation of apostle, prophet, evangelist, pastor, and teacher. म्हणून स्वतःला असं बोलू नका की माझ्याकडे 5 पदरी सेविका आहे आणि असं पद देऊ नका की मी पाळक आहे, शिक्षक आहे, प्रेषित आहे आणि सुवार्तिक आहे. असं तुम्ही पद स्वतःला देऊ नका. You cannot choose that fivefold ministry. आणि ती 5 पदरी सेविका तुम्ही निवडू शकत नाही. That is, see, let me show you. आणि मी तुम्हाला Ephesians 4:11 says, इफिसिकरा 4:11 म्हणत आहे, Jesus gave. येशूने दिले. He gives this fivefold ministry or आणि office. येशू ही 5 पदरीची सेविका किंवा कार्यालय आपल्याला देतो. Amen. आमेन.
This is a calling, not a profession. आणि हे एक पाचारण आहे, एक व्यवसाय नाही, पेशा नाही. I know there are various reasons people enter into the full time. आणि मला माहिती आहे अनेक कारण आहे की लोक पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश करत But आहेत. unless God calls you, don't enter. पण जोपर्यंत देव तुम्हाला बोलावित नाही तिथे प्रवेश करू नका. That is wrong. आणि ही You know, चुकीचं आहे. some take the designation, add more plus designations to it. आणि काय लोक पद घेतात आणि त्या पदावर अधिक पदाची जोड करत They are आहेत. pastor, they'll also add plus reverend. आणि जर ते पाळक आहे मग ते त्याच्याबरोबर रेव्हरंटची जोड करतात. Don't add to the designation that God has already given you. आणि जे पद प्रभूने आधीच तुम्हाला दिलेले आहे त्याच्याबरोबर अधिक पदाची And जोड करू if God नका. has not given a designation, जर no देवाने problem. तुम्हाला काय पद दिले नाही तर काय Do हरकत you नाही. think God loves you less तुम्हाला वाटतं की देव तुमच्यावर कमी than प्रीती the करतो? one whom He has given designation? त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे ज्याला देवाने पद दिलेले That आहे. is not the way kingdom of heaven works. आणि अशा प्रकारे देवाचे राज्य काम करत That's the आहे. way kingdom of darkness works. अशा प्रकारे अंधकाराचे राज्य काम Holy करतो. Spirit told me, पवित्र आत्म्याने मला even this सांगितलं fivefold की ministry 5 पदरी जी is सेविका आहे temporary. ती तात्पुरता It आहे. is only for this earth, फक्त या पृथ्वीसाठी not आहे, in heaven. स्वर्गासाठी In नाही. heaven, you'll not be called, they won't call you a pastor if you're called pastor आणि स्वर्गामध्ये तुम्हाला तिथे पाळक बोलवले जाणार नाही or apostle. किंवा प्रेषित बोलवले No, जाणार they नाही. may only say he was a pastor. आणि ते फक्त असं बोलू शकत आहेत की तो पाळक होता. Not there, we are in heaven. आणि स्वर्गामध्ये ते तुम्हाला पाळक In बोलवणार heaven, we नाही. are a family. आणि स्वर्गामध्ये आम्ही एक कुटुंब आहे. Amen. आमेन. See, when you take this designation, the devil will put pride in you. जेव्हा आपण हे पद घेतो तेव्हा शैतान आपल्यामध्ये गर्व घालणार. Amen. आमेन. I know there are, though I don't want to offend people, but there are many reasons people enter into full time. आणि मला लोकांना नाराज करायचं नाही पण खूप कारण आहे की लोक पूर्ण वेळेच्या It सेविकामध्ये gives them प्रवेश करतात. name, हे गोष्टी त्यांना it नाव gives them देतात, fame, त्यांना प्रसिद्धी देतो. maybe some look at the money काही लोक, aspect, पैशाच्या पहिलूकडे बघत some असेल have problems in their workplace, आणि काही लोकांच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी अडचण आहे so म्हणून they think this is a better ministry, म्हणून त्यांना वाटत ही तर उत्तम सेविका आहे. but it is very dangerous पण खूपच धोकादायक आहे. because if God has not called you, कारण जर देवाने तुम्हाला बोलवले नाही how can we expect Him to protect us? मग आपण कसं अपेक्षा करू शकत आहे की तो आपलं रक्षण Because करणार. we are not in His will. कारण आम्ही त्याच्या इच्छेत नाही. Amen. आमेन. So you can preach, you can teach, तुम्ही प्रचार करू शकत आहे, शिकवू शकत आहे, but not in the designation or पण an एक office. पद किंवा कार्यालयामध्ये असून नाही. Amen. आमेन. Because this is a calling, not a profession. कारण ही एक पाचारण आहे, एक व्यवसाय नाही. Holy Spirit told me this. पवित्र आत्म्याने मला सांगितलंय If anyone is doing as a profession, जर कोणी हे व्यवसाय म्हणून करत आहे they're adding darkness to their work. मग ते आपल्या कामामध्ये अंधकाराची जोड That's करतात. why James 3:1 also we read, आणि याकोब 3:1 मध्ये देखील आपण वाचतो where the apostle says, जिथे प्रेषित म्हणत आहे, see that not everyone becomes a teacher जिथे प्रेषित पौल म्हणत आहे की बघून घ्या की प्रत्येक लोक शिक्षक बनत नाही, because they'll be judged more harshly. कारण त्यांच्यावर अधिक कठोरपणाने न्याय होणार. You know, if they have not bridled their tongue, जर त्यांनी आपल्या जिभेला वशात आणले नाही they should be very careful. मग ते खूप जपले So पाहिजे. now let's go a little further. आपण पुढे For जाऊया. what purpose is this ministry? मग कुठल्या हेतूसाठी ही सेविका आहे? Ephesians 4:12 says, 4:12 for म्हणतात. perfecting. आणि परिपूर्ण होण्यासाठी. Means not perfecting means without sin, आणि म्हणजे निष्पाप असं नाही, making them mature, आणि त्यांना प्रौढ बनवण्यासाठी bringing into completion. आणि त्यांना पूर्णतेत आणण्यासाठी. If that is the one purpose आणि जर ती एक हेतू of आहे the fivefold ministry 5 पदरीत सेविकाची, for the perfecting of the saints, संत लोकांची परिपूर्णतासाठी, let me ask you, मी तुम्हाला विचारतो, can anyone reach maturity कोणी प्रौढतापर्यंत पोहोचू शकत आहे without the fivefold ministry? 5 पदरी सेविका शिवाय? No. नाही. So that's why you must attend a church. म्हणून तुम्ही मंडळीत उपस्थित असले पाहिजे. Everyone must have a church. आणि प्रत्येक लोकांकडे आपलं मंडळी असलेच पाहिजे. Amen. आमेन. And this is what Holy Spirit also told me. आणि हेच देखील पवित्र Wherever आत्म्याने- Holy Spirit has led you, जिथे पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवले आहे remain there. तिथेच राहा. Church is not a building. आणि चर्च का इमारत It नाही, is made of humans. आणि ते beings. मनुष्य जातीने So there will बनवले. be offenses, there will be hurt feelings. म्हणून नाराजगी हा? असेल, दुःखद भावना असेल, But there you're being perfected. पण तिथे तुम्ही परिपूर्ण You're becoming होता. mature. तुम्ही प्रौढ होत Your आहे. faith is tested. तुमची विश्वासाची चाचणी होतो. And moreover, this is a family. आणि त्याच्यापेक्षा अधिक हे एक कुटुंब आहे. For small reasons, no one should leave the church. आणि छोट्या कारणासाठी कोणीही मंडळी सोडून जाऊ Didn't the नये. Lord say, do not forsake आणि assembling? प्रभूने सांगितले नाही की सभागृहामध्ये येणे चुकू नका. Is it not a command? आणि ही काय एक आज्ञा नाही का? I will come up to that topic now. आणि Later त्या on. विषयाकडे Now, देखील नंतर मी how येणार आहे. long this ministry will be there? आणि किती वेळेपर्यंत ही सेविका In 13th असणार? verse it says, 13व्या वचनात till we लिहिले, all come in the unity of faith
जोपर्यंत आम्ही विश्वासाच्या एकतामध्ये येत नाही Unto the perfect man means maturity. आणि परिपूर्ण मनुष्य प्रतपर्यंत येत नाही म्हणजे प्रौढ So, प्रतपर्यंत येत नाही तोपर्यंत. the work of the minister is आणि सेवकाचे काम आहे to bring the church to maturity, की त्यांनी मंडळीला प्रौढतेपर्यंत आणले to पाहिजे pray for those people. आणि त्या लोकांसाठी And प्रार्थना this केली. requires a full time. आणि ह्याच्यासाठी पूर्ण वेळेचे सेविका लागतात. I know today many have their own jobs, अनेक लोकांकडे आपली कामे so आहेत they're already occupied, म्हणून ते आधीच व्यस्त आहे and they're also preaching, आणि ते प्रचार देखील करतात teaching, आणि शिक्षण which is देतात, good. जी चांगली गोष्टी But they आहे. are putting the designation as a pastor. पण ते स्वतःला पद देत आहे की ते पाळक आहे That is wrong. आणि ही चुकीचं आहे. That is wrong. हे चुकीचं आहे. Because God won't take the responsibility if something happens. कारण जर तुमच्या बरोबर काय झाले तर प्रभू त्याची जबाबदारी Because you're घेणार not called for that. कारण तुम्हाला त्याच्यासाठी बोलवले गेले That's a नाही. special calling, आणि एक विशिष्ट पाचारण a आहे. special anointing, आणि विशिष्ट अभिषेक आहे a special equipping. आणि विशिष्ट सज्ज होणे आहे. He will take care of you because He has called you. आणि प्रभू तुमची काळजी घेणार कारण त्यांनी तुम्हाला बोलवले आहे. Amen. And so saints are very confused today. म्हणून संत लोक आज खूप गोंधळून Who गेले. is a pastor? Who is not a आणि pastor? कोण पाळक आहे कोण पाळक नाही. If someone have their own profession, जर कुणाकडे आपली स्वतःची व्यवसाय आहे so they cannot call themselves a pastor ते स्वतःला पाळक बोलू and शकत expect money to come to them आणि अपेक्षा करू शकत नाही की पैसा because त्यांच्याकडे they're आलेला. already in a profession. कारण ते आधीच एक They're व्यवसाय already आहे. drawing a salary. आणि त्यांना आधीच पगार मिळत आहे. So that is wrong म्हणून हे चुकीचं आहे. because the pastor कारण जे पाळक आहे has left his profession त्यांनी आपला व्यवसाय सोडला आहे and is working full time. आणि तो पूर्ण वेळेसाठी काम करत So आहे. God leads people to give him. म्हणून प्रभू लोकांना चालवतो त्याला देण्यासाठी. Amen. आमेन. So if you put a designation of pastor जर तुम्ही स्वतःला पाळक म्हणून पद and people देता are giving you money, आणि लोक तुम्हाला पैसे you're देतात drawing double salary. मग तुम्हाला दुप्पट पगार मिळत One आहे. is as a profession एक तर तुमच्या व्यवसायामधून and तुम्हाला पगार also मिळतो in the designation of a आणि pastor, पाळकच्या पदामुळे देखील तुम्हाला पगार मिळत आहे which is wrong. जी चुकीचं आहे. I will tell you what happens. Holy Spirit told me what happens to these people. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की पवित्र आत्मा बोलतो की ह्या लोकांशी काय होतो नंतर. Okay, so till here we have understood. आणि इथपर्यंत आपल्याला समजलं Now, आहे. so how long will this ministry be in the church? आणि किती वेळेपर्यंत ही सेविका मंडळीत राहणार Till the church becomes mature. जोपर्यंत मंडळी प्रौढ होत This नाही is a तोपर्यंत. full-time work. आणि हे पूर्ण वेळेचे काम You आहे. cannot be working for 8 hours आणि 8 तास तुम्ही काम करू and शकत then नाही once in a week you become a pastor. आणि आठवड्यात एकदा तुम्ही पाळक होतात. That's what many are doing आणि today. असं अनेक लोक करत आहे. They're giving 8 hours to their work, आणि 8 तास ते आपल्या कामाला देतात getting a salary, आणि त्यांना तिथून पगार and मिळतो few hours there's left. आणि थोडा वेळ जे उरला They आहे run and to do the pastor's work. आणि ते पळून जाऊन पाळकांचे काम No, करतात it requires a full-time आणि त्याला ministry. पूर्ण वेळेच्या सेविका It's called लागतात. a full-time आणि ministry. त्याला पूर्ण वेळेच्या सेविका बोलवले You गेले cannot be बोलले गेले. working तुम्ही काम करू शकत नाही and giving just 1 hour, half an hour, 2 hours to the Lord. आणि 1-2 तास किंवा अर्धा तास तुम्ही प्रभूला देऊ शकत No, God wants full-time. देवाला पूर्ण वेळ पाहिजे. So this fivefold म्हणून ही ministry 5 पदरी is a सेविका full-time आणि ती ministry. पूर्ण वेळेची सेविका आहे Only to do the Lord's work. फक्त प्रभूच्या काम करण्यासाठी. You cannot be occupied in a profession आणि तुम्ही व्यवसायामध्ये गुंतले जाऊ शकत and नाही just give 1 or 2 hours to be a pastor. आणि फक्त 1-2 तास देऊ शकत नाही पाळक बनण्यासाठी. This is such a chaos today. आज खूपच गोंधळ आहे Many immature Christians don't know all आणि this. खूप अप्रौढ ख्रिस्ती लोकांना ही माहिती नाही. They are on danger ground if you call yourself a pastor when God has not called you a pastor. ते धोक्याच्या भूमीवर आहे जर ते स्वतःला पाळक बोलवत आहे जर देवाने त्यांना पाळकासाठी बोलवले नाही So तर. this ministry gives ही सेविकाची जी देणगी आहे ती महत्वाची to आहे make the church mature. मंडळीला प्रौढ बनवण्यासाठी. And there's an anointing that goes along with the fivefold ministry. आणि 5 पदरी सेविका बरोबर एक अभिषेक देखील असतो. Amen. Amen. So know all this. हे सर्व जाणून So घ्या. these fivefold ministries, the apostle, the prophet, the evangelist, pastor and teacher. आणि हे जे 5 पदरी सेविका आहे पाळक आहे संदेष्टा आहे शिक्षक आहे सुवार्तिक आहे Are you आणि called? पाळक आहे. Are you called or not? आणि तुम्हाला बोलवले गेले आहे किंवा नाही. And don't you know, I've seen when saints have problems in the church, आणि ज्या संत लोकांना मंडळीत काय समस्या असतो suddenly they leave the church अचानक ते मंडळी सोडून and जातात become a pastor. आणि ते पाळक बनतात. So many years they remained. That time God did not call them for a pastor. आणि एवढं वर्ष ते मंडळीत होते त्यावेळेस प्रभूने त्यांना But the moment पाळकासाठी बोलवले they नाही. leave the church, पण ज्या क्षणी ते मंडळी सोडून God जातात calls them to become a pastor. आणि प्रभू त्यांना बोलवतं पूर्ण वेळेच्या पाळक बनण्यासाठी. That is wrong. हे चुकीचं आहे. Check in your spirit. तुमच्या आत्मामध्ये तपासा. When you're young,
जेव्हा तुम्ही तरुण आहात, whether you're called or not. तुम्हाला बोलवले गेले आहे किंवा No one has to tell you. कोणी तुम्हाला सांगू नये That man of God said, this man of God said. की तो देवाच्या सेवकाने असं सांगितले, ह्या देवाच्या सेवकाने असं He सांगितलं, or she can just confirm. आणि तो किंवा ती फक्त सिद्धता देऊ शकत But आहे. God personally calls you. पण देव वैयक्तिकरित्याने तुम्हाला बोलवतो, You know it. तुम्हाला माहिती असतो. Amen. आमेन. Many just go in their heads and find out whether I'm called or not. आणि खूप लोक फक्त डोक्याच्या ज्ञानाने चालले आहे की देवाने मला बोलवले आहे किंवा नाही. You know, some Christians think that whatever they are in good at, आणि काय लोक ख्रिस्ती लोकांना वाटत आहे की जे कुठल्याही चांगलं कृती ते करत आहे maybe they can speak well. आणि कदाचित ते चांगलं बोलू So शकत, I think I'm called as a pastor. म्हणून मला वाटत आहे की मला पालकांच्या पाचारण आहे. No. नाही, That is not the way. आणि अशा प्रकारे नाही. I never wanted to preach. आणि मला तर प्रचार करायची कधीच इच्छाच I नव्हती, was afraid of the crowd. आणि मला गर्दीची भीती वाटत असे, I was not good in English. आणि मी इंग्रजीमध्ये I couldn't चांगलं- face the crowd. मी गर्दीचा सामना I करू didn't want that. मला ते नकोच I was होते. let me tell you before God, I am the last person to take this. आणि देवापुढे मी सांगतो, मी शेवटच्या व्यक्ती आहे हे व्यवसाय घ्यायला. Till today, I have no temptation of the stage. आणि आजपर्यंत मला मंचेचा काही मोह नाही, I'm not trying to boast. आणि मी बडाई मारण्याचा प्रयत्न करत नाही. but I don't have any temptation of the stage. मला मंचाची कुठलाही मोह नाही, Not at all. आणि मुळीच नाही. Because I didn't want that place. मला तो जागा नकोच It होता, is God who called me. आणि देवानेच मला बोलवले. That's why I'm inside. म्हणून मी ह्या पाचपदरी सेविकामध्ये आहे. Amen. आमेन. Because this is very serious. This calling is very कारण serious. ही पाचारण खूप गंभीर आहे, They'll be judged more harshly, the Bible आणि says. त्यांच्यावर कठोर रीतीने न्याय होणार आहे असं शास्त्र म्हणत आहे. This, you know, by His grace, I am what I am today. आणि देवाच्या कृपेने मी आहे जो मी आहे. You must remember one thing. आणि एक गोष्टी तुम्ही The लक्षात ठेवा, flesh always desires the place of honor. आणि देहाला नेहमी मानाची जागा खूप आवडते, Its desires always for self. आणि देहाची इच्छा नेहमी स्वतःसाठीच असतो, It seeks appreciation and limelight. आणि त्याला प्रशंसा पाहिजे, आणि त्यांना मंचावर यायची खूप इच्छा And people असते. always choose a place of prominence or importance. आणि लोक नेहमी जी महत्वाची जागा आहे किंवा जिथे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळत आहे त्या जागाची ते निवड These are all करतात. the desires of the flesh. आणि हे सर्व देहाची इच्छा आहे, No flesh seeks the last place. आणि कुठलाही देह शेवटच्या स्थानाची निवड That's करत what the नाही. word of God म्हणून says. देवाचे वचन To म्हणत आहे, put to death the desires of the flesh. म्हणून देहाची इच्छा ना आम्ही मारून टाकले By पाहिजे, denying yourself, स्वतःच्या नाकार करून, taking up the cross आणि वधस्तंभ and घेऊन following आणि Jesus. येशूच्या मागे जाणे. If you don't do this, जर तुम्ही हे करत नाही, then you will not follow the Lord, you will follow yourself. मग तुम्ही प्रभूच्या मागे जाणार नाही, तुम्ही स्वतःच्या मागेच जाणार. Amen. आमेन. Secondly, दुसरी गोष्ट, there are people who don't know God's will आणि असं काय लोक आहेत ज्यांना देवाची इच्छा माहिती नाही, and they enter because it has come from self. आणि ते ह्या सेविकामध्ये प्रवेश करत आहे कारण ते स्वतःहून आलेली गोष्टी आहे म्हणून. Now, the other side also I want to speak. आणि दुसऱ्या बाजूने देखील मला बोलायचं आहे. Some who have entered the full time, काय लोक जे पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश केले, assuming they were called or presuming they were called, आणि असं धारणा करून किंवा असं विचार करून की त्यांना बोलवले गेले some आहे, even have quit काय लोकांनी सोडून देखील दिले because आहे, they couldn't face the test. कारण ते परीक्षाचा सामना करू शकत You know, नाही. everybody wants the testimony, आणि प्रत्येक लोकांना साक्षी पाहिजे, but nobody wants the test. पण कुणाला परीक्षा नको. You need to endure till the last. पण तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिले पाहिजे. You know, they keep looking for the fruit before season. आणि ऋतूच्या आधीच ते फळाची वाट पाहत The आहे. moment they are called, they want a big church. आणि ज्या क्षणी त्यांना बोलवले गेले त्यांना मोठी मंडळी पाहिजे, To prove to others I'm called. आणि हे दुसऱ्यांना सिद्ध करण्यासाठी की मला बोलवले गेले आहे. That is not the way it works. आणि अशा प्रकारे काम होत नाही, It may take many years. आणि खूप वर्ष लागू शकत In the आहे. beginning, you will not see any fruit. आणि सुरुवातीमध्ये तुम्ही काहीच फळ पाहणार नाही, For the harvest to come up, it takes time. आणि पिकाला येण्यासाठी वेळ लागतो. But because they don't see it पण ते पाहत नाही म्हणून right in the beginning, थेट सुरुवातीमध्ये then they'll rob this soul and that soul from this church and that church. मग ते दुसऱ्या मंडळीतून तिसऱ्या मंडळीतून खूप आत्म्यांची चोरी करणार, And then suddenly they have a big church आणि मग अचानक त्यांच्याकडे मोठी मंडळी without होते. preparation. आणि काही तयारी न करता, God called them today and tomorrow they have a church. आणि देवाने आज त्यांना बोलवले आणि उद्या त्यांची मंडळी होतो. Jesus was
God, our Father was preparing Jesus for 30 years. आणि आपलं देव पिता येशूची तयारी करत होता 30 वर्षापर्यंत, For the 3 years ministry. 3 वर्षाची So सेविकासाठी. today people don't want to be tested. आज लोकांची इच्छा नाही की त्यांची परीक्षा झाली पाहिजे, God will take you through the journey. आणि देव तुम्हाला या प्रवासातून घेऊन जाणार If आहे. God would have showed me जर देवाने मला दाखवले असते that I would be going through so much problems की मी इतकं समस्यातून जाणार आहे in the ministry, the full-time calling, पूर्ण वेळेच्या let me सेविकामध्ये, tell you the truth, मी तुम्हाला खरं I सांगतो, would have not accepted it. मी ह्या सेविकाचा स्वीकारच केला नसता. I would have not accepted मी it. ह्या सेविकाचा स्वीकारच केला नसता. You know, the problems we went through, आणि ज्या समस्यातून आम्ही गेलो my old members know it. आणि जुन्या सदस्यांना माहिती आहे, But by God's grace, whatever I am today, आणि जे देवाच्या कृपेने जो मी आज आहे तो मी आहे. if it was not God's call, I would have left it. जर ही देवाची पाचारण नसते तर मी कधीच सोडून दिले असते. But if God would have shown me, जर देवाने मला दाखवले this is असते the journey, आणि हीच तुझी प्रवास I आहे, would have said, no, Jesus. मग मी सांगितलं असतं नाही येशू मला नको, It is very difficult. आणि खूप कठीण आहे. But God doesn't show. पण देव तर दाखवत नाही. Amen. But now today when I look back, आज जेव्हा मी मागे पाहतो I can say, मी बोलू शकत I आहे, didn't deceive anyone. मी कुणाला फसवले I नाही, didn't cheat मी anyone. कुणाला फसवले I नाही, didn't rob people from other churches. आणि इतर मंडळीतून मी लोकांची चोरी केली I नाही, didn't go to any house आणि मी कुठल्याही घरी गेलो नाही, defaming others आणि इतरांच्या नाव खराब and करून telling them to come to my आणि church. असं सांगितलं नाही की माझ्या मंडळीमध्येच तुम्ही या, I never did that. आणि असं गोष्टी तर मी केलो नाही. Whatever God has given, पण जे पण देवाने मला दिले आहे I am doing it faithfully. मी विश्वासूपणाने ते And करत I'll आहे, do it till the last. आणि शेवटपर्यंत मी हे करणारच आहे. Amen. आमेन. So I have gone through much testing. आणि मी खूप परीक्षेतून गेलो But आहे. today's people don't want testing. पण आजच्या लोकांना परीक्षा नको, Within no time, they want the ministry. आणि काय वेळ न लागता त्यांना सेविका They want पाहिजे, the money. त्यांना पैसा पाहिजे. That is wrong. हे चुकीचं आहे, They need to preparation. आणि त्यांनी तयारी तून गेले पाहिजे. Amen. आमेन. How many want to be a minister for 3 years आणि किती लोकांना 3 वर्षासाठी Like Jesus? सेवक व्हायचं आहे येशू सारखा, but are not willing to go through preparation for 30 years? पण त्यांची तयारी नाही की 30 वर्षापर्यंत त्यांनी तयारीतून गेला पाहिजे. In fact, we would be willing to go through preparation for 3 years आणि आम्ही तयारीत असेल की 3 वर्षापर्यंत आम्ही परीक्षेतून जाऊ, for a ministry of 30 years. 30 वर्षाची सेविकासाठी. Amen. आमेन. See, we need to endure till the last. आपण शेवटपर्यंत टिकून राहिले When पाहिजे. you know that God has called you जेव्हा तुम्हाला माहिती आहे की देवाने तुम्हाला बोलवले for आहे a full time, पूर्ण वेळेच्या then no सेविकासाठी, matter मग काय हरकत नाही, whatever stumbling blocks the devil puts आणि against you, कुठलाही अडथळा शैतान तुमच्या विरुद्ध घालतो, God will keep you going through. देव तुम्हाला त्याच्यातून आरपार घेऊन जाणार, You will not feel insecure. पण तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही. Even if people leave, जरी लोक सोडून you will गेले not feel insecure तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही, because God has called you. कारण देवाने तर तुम्हाला बोलवले He will आहे. take care of you. देव तुमची काळजी घेणार. Amen. आमेन. So nothing can stop you. म्हणून कुठल्याही गोष्टी तुम्हाला थांबवू शकत नाही, At times, God may not remove the stumbling blocks आणि कधी कधी देव ते अडथळा काढणार पण that नाही, Satan puts on the way, जो शैतान तुमच्या रस्त्यावर घालतो. because then that would mean no hindrance at all. मग त्याच्या अर्थ आहे की कुठलाही अडथळा तुम्हाला नाही. Then where is the test of your faith मग तुमच्या विश्वासाची परीक्षा to कुठे आहे? continue through all आणि hindrances? सर्व अडथळ्यातून जायला You will continue to go forward when you know that God has called you. आणि तुम्ही निरंतर पुढे जाणार जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की देवाने तुम्हाला बोलवले And आहे, He will fulfill His calling through your life. आणि देव त्याच्या पाचारण तुमच्या जीवनाद्वारे पूर्ण करणारच आहे. Amen. आमेन. You know that God will take care of आणि you. तुम्हाला माहिती आहे की देव तुमची काळजी घेणार आहे. He has called you. त्यांनी तुम्हाला बोलवले So आहे, He will take care of you. म्हणून तो तुमची काळजी घेणारच. Amen. So Amen. nothing can stop you. म्हणून कुठल्याही गोष्टी तुम्हाला थांबवू शकत नाही. But those who are not called for full time, पण ज्याला पूर्ण वेळेच्या सेविकासाठी बोलवले गेले नाही, they can still keep working for the Lord. तरी ते प्रभूसाठी काम करत राहू शकत आहे. You don't need designation आणि तुम्हाला पदाची गरज to नाही serve the Lord देवाची सेवा करायला or preach the gospel. किंवा सुवार्तेचा प्रचार करायला. What if God doesn't give you आणि designations? काय जर प्रभूने तुम्हाला पदच दिली You will not work for the Lord. मग तुम्ही प्रभूसाठी काम Knowing करणार how नाही. much God loves you आणि हे जाणून की किती देव तुमच्या and He gave His life for आणि you, देवाने त्याचे प्राण तुम्हाला दिले, your service is the response of His love for you. आणि तुमची जी सेवा आहे त्याच्या प्रीतीच्या प्रतिसाद तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे आहे. Names are not important to heaven. आणि जे पद आहे प्रभूसाठी स्वर्गासाठी It is महत्त्वाची the नाही, inner traits that attract heaven. आणि आतलं जे गुण आहे हीच गोष्टी स्वर्गाला God आकर्षित sees your करतात. heart, देव तुमचं अंतःकरण who पाहतो. you are inside. तुम्ही आतून कोण आहे. The earth is different.
आणि पृथ्वी तर वेगळी and आहे operates differently. आणि वेगळ्या रीतीने पृथ्वी And कार्य heaven करते. is different आणि स्वर्ग तर वेगळा and आहे operates आणि differently. वेगळ्या रीतीने स्वर्ग काम The करते. earth is bothered about externals. आणि पृथ्वीला बाहेरच्या गोष्टीची Your काळजी आहे. name, तुमचं your नाव, designation, तुमची पद your accomplishments. आणि तुमची मिळकती. But heaven sees what you are on the पण inside. स्वर्ग पाहताय की तुम्ही आतून कसे आहात. And the more you resemble Christ आणि जितकं अधिक तुम्ही ख्रिस्ताला सादर in your करता inner life, तुमच्या आतल्या जीवनामध्ये heaven is excited about you. स्वर्ग तुमच्या विषयी उत्तेजित आहे. Many don't know this. अनेक लोकांना ही माहिती And नाही they've been serving in the earthly way आणि ते पृथ्वीच्या प्रकारे काम करत rather आहेत. than the heavenly way. स्वर्गीय प्रकारानुसार. So there are many who have never been called for full time. अनेक लोकांना पूर्ण वेळेच्या सेविकासाठी बोलवले गेले Yet they नाही have left because they were offended in their own churches. तरी ते सोडून गेले कारण आपल्या स्वतःच्या मंडळीमध्ये ते नाराज झाले You होते म्हणून. need to remain wherever Holy Spirit has led you. आणि तुम्ही तिथेच राहिले पाहिजे जिथे पवित्र आत्माने तुम्हाला चालवले आहे. No saint should live without a church. आणि कुठलाही संत मंडळीशिवाय नाही जगले And पाहिजे. you cannot leave a grace church and go to another. आणि तुम्ही कृपेने भरलेल्या मंडळी सोडून दुसऱ्या मंडळीकडे जाऊ शकत नाही. God will not take up that responsibility मग about प्रभू you. तुमची ही जबाबदारी मुळीच घेणार नाही. See, if you choose according to your flesh desire, जर तुम्ही तुमच्या देहाच्या इच्छानुसार it will be निवड करा, very different. मग खूप वेगळा It will असेल not based on heaven. आणि ती स्वर्गाच्या आधारे नसेल It will be based on your flesh. आणि हे तुमच्या देहाच्या आधारे असेल. Whether it's a big church, आणि ती मोठी मंडळी whether it's आहे an AC church, आणि कुठे एसीच्या whether I मंडळी can get recognition, आणि कुठे मला ओळख मिळू whether शकत they have a good chair, आणि जिथे मला चांगलं खुर्ची it's a मिळेल big church. आणि मोठी मंडळी आहे. These are all fleshly हे desires. सर्व देहाची इच्छा आहे. What if Holy Spirit leads you काय होईल जर पवित्र आत्मा in a तुम्हाला small चालवतो? church? छोट्या मंडळीमध्ये Will you like it? तुम्हाला ही आवडणार Your का? flesh will fight it. तुमच्या देह ह्या गोष्टीची लढाई करणार. Amen. Amen. You cannot be changing churches. आणि तुम्ही मंडळी अदली बदली करू शकत If नाही. you were in a dead church, जर तुम्ही मृत मंडळीत असते, you come out, no problem. जर तुम्ही तिथून बाहेर निघाले तर काही हरकत But नाही. when you're in a living church, पण जेव्हा तुम्ही जिवंत मंडळीत आहात where Holy Spirit has led you, जिथे पवित्र आत्माने तुम्हाला चालवले you will आहे, be grieving Him if you leave it. मग तुम्ही पवित्र आत्माला खिन्न करणार जर तुम्ही ते मंडळीला सोडले तर. Amen. We need to be very careful in these times. आणि ह्या काळामध्ये तुम्ही खूप जपले पाहिजे. As the blessing is quick, जसं आशीर्वाद तत्पर आहे the consequences are quick. तसंच परिणाम देखील लवकर असतो, तत्पर असतो. Amen. आमेन. When you're not in God's will, जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेत नाही, you may see the fruits, but it will be of your own labor. तुम्ही फळ पाहणार ते पण ते तुमच्या स्वतःचे परिश्रम मुळे Maybe असेल. God has not called you for full time, कदाचित देवाने तुम्हाला पूर्ण वेळेच्या and you put the सेवेसाठी बोलवलं. designation of a pastor, आणि तुम्ही स्वतःला पाळकाचे पद and you may देता. see many fruits, आणि तुम्ही खूप फळ पाहणार but it's the fruits of your own labor. पण ते तुमच्या स्वतःचे कष्टाचे फळ आहे And you cannot be rewarded for that labor. आणि त्या कष्टासाठी तुम्हाला प्रतिफळ मिळू शकत But नाही. where the fruit is grown based on Holy Spirit's leading and calling, आणि जिथे फळ वाढत आहे पवित्र आत्माच्या मार्गदर्शन आणि पाचारण अनुसार you will be rewarded. तुम्हाला त्याच्यासाठी त्या फळासाठी प्रतिफळ मिळेल. Amen. Amen. See, these things you must know. ही गोष्टी तुम्हाला कळले You पाहिजे. know, the problem with the self-designated leaders, आणि समस्या आहे जे स्वतःला पद दिलेले असं जे पुढारी आहे, once they start, एकदा ते सुरू केले even start a church, आणि ते मंडळी देखील सुरू when it करतात doesn't work, आणि जेव्हा ती मंडळी काम करत they नाही cannot join any church ते कुठल्याही मंडळीमध्ये सामील होऊ because शकत नाही. now they are self-designated pastors, कारण आता ते स्वतःला पद दिलेले पाळत and आहे they cannot afford to become a lay member. आणि आता ते हे सहन करू शकत नाही की ते आता सामान्य सदस्य होऊन दुसऱ्या मंडळीत You जाणार. know, they feel very bad about it. आणि त्यांना या गोष्टीविषयी खूप वाईट वाटते. And because I've been a pastor, कारण मी तर पाळक now how होता. a pastor will go in a church and listen to another pastor? कसं एक पाळक जाऊन दुसऱ्या मंडळीत जाऊन दुसऱ्या पाळकाचं शिक्षण See, ऐकणार. that's why don't enter into full time unless God calls you. म्हणून पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश करू नका जोपर्यंत देव तुम्हाला बोलवत नाही You are तोपर्यंत. on danger ground. मग तुम्ही धोक्याच्या भूमीवर Okay, आहात. another thing is आणि that दुसरी गोष्टी अशी आहे don't compare ministry to ministry. एक सेविकाच्या तुलना दुसऱ्या सेविका बरोबर Don't करू नका. compare one ministry to another's by size, by gifts, by name, by fame, by anything. आणि दुसऱ्या सेविकाची तुलना करू नका त्याचे जे नावाने त्यांची मोठी मंडळी आहे त्याच्याने आणि त्यांच्या प्रसिद्धी अनुसार तुम्ही दुसऱ्या सेविका बरोबर तुलना करू नका. You know, Holy Spirit told me पवित्र आत्म्याने there मला is सांगितलं. no inferior saint in the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये कुठलाही कमी दर्जाच्या संत All नाही. are superiors. सर्वश्रेष्ठ आहे. Even if someone has a big church, जरी कुणाकडे मोठी मंडी it आहे is by His grace.
ती फक्त देवाच्या If कृपेने someone आहे. has gifts, जर कुणाकडे देणगी it आहे is by His grace. ती फक्त देवाच्या If कृपेने someone is prospering, आणि जर कोणी समृद्ध it होत is by आहे His grace. ती फक्त देवाच्या See, कृपेने everything is by आणि grace. बघा प्रत्येक गोष्टी So कृपेने don't lift up one from another, म्हणून एक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून उंच करू showing नका. it is their performance, it is their own ability. हे दाखवत आहे ही त्यांची कृती आहे त्यांची स्वतःची क्षमता That आहे is wrong. हे चुकीचं आहे It is by grace. आणि ही कृपेने You आहे know, when the pastors meet, आणि पालकांची भेटमध्ये they may offer a special place for the pastor who has a big church. आणि ते एक विशिष्ट स्थान देणार त्या पालकांसाठी ज्याची खूप मोठी मंडळी आहे Oh, tell something about how you have a big church. See, आणि काहीतरी सांगा तुमची मोठी मंडळी कशी काय झाली it is by grace, आणि ही कृपेने आहे not by ability. आणि आपल्या क्षमतेने If it is नाही. by ability, then you will not receive any reward. जर क्षमतेने आहे तर तुम्हाला कुठलाही प्रतिफळ मिळणार नाही Let us not put down one from the another. आणि एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून खाली There are आपण pastors who त्याला have पाडू gone नये. to village, आणि असं पाळक आहे जे गावात गेले आहे no place to sleep. आणि त्यांना झोपायला देखील जागा नाही You know, because I had been in that place once many years back. अनेक वर्षांपूर्वी मी असं जागी When I गेलो went to preach in the village, जेव्हा मी गावात प्रचार करायला I गेले, saw मी पाहिले how it is there. कसं No स्थिती आहे even my wife was there. आणि मी देखील होते त्यावेळेस No proper water to आणि drink. पाणी देखील बरोबर No नव्हतं place to sleep आणि properly. झोपायला देखील बरोबर जागा नव्हती Washroom was not आणि proper there. शौचालय देखील बरोबर You नव्हते know, very difficult. आणि खूप कठीण होते And the pastors are working there. आणि पाळक तिथे काम करत आहे Will you have a meeting, the pastors meeting, and say, this pastor has only 50 people? Oh my, Arey, he went through more problems than us. आणि पालकाच्या सभेमध्ये तुम्ही बोलणार की ह्या पालकाकडे फक्त 50 लोक आहे तो आपल्यापेक्षा खूप समस्यातून गेला Today saints are so immature. आज संत लोक इतके They अप्रौढ have आहेत. no revelation of heaven. त्यांना स्वर्गाचे काही प्रकटीकरणच नाही They're only looking at the externals. आणि ते फक्त बाहेरच्या गोष्टीकडे बघत आहे What God sees is your heart. पण जो देव पाहताय तो You know, तुमच्या Holy अंतराळात. Spirit told me this. पवित्र आत्म्याने मला असं The सांगितलं size or number of good works आणि जे आकार आहे किंवा चांगल्या कामाची जी गणना आहे resulting from the commitment is not the key factor. आणि त्या समर्पणापासून जी उत्पन्न होत आहे ती मुख्य किल्ली नाही Our Father always measures the commitment आपला पिता नेहमी जो समर्पण आहे त्याच्या मोजमाप करतो more than He measures the good works आणि चांगल्या कामाची मोजमाप करण्यापेक्षा resulting from the commitment. आणि जो त्या समर्पणापासून उत्पन्न होत How आहे committed you are. आणि किती समर्पित तुम्ही आहात That is what God आणि sees. एवढंच देव पाहत आहे It's not big or small. आणि मोठा किंवा How छोटी faithful, how committed you are in what God has given you. आणि कितकं विश्वासू आहे कितकी समर्पित आहे जे गोष्टी देवाने तुम्हाला दिल्या त्याच्यामध्ये If you have been given 10, you are faithful to the 10. That is great. आणि जर तुम्हाला 10 दिले गेले तुम्ही 10 कडे समर्पित आहे तर ती महान गोष्टी If by आहे His grace He has given you 100, you are committed to 100. That is great. जर त्याच्या कृपेने त्यांनी तुम्हाला 100 दिले आहे तुम्ही 100 कडे समर्पित आहे मग ती गोष्टी देखील महान आहे That's not your ability. आणि ही तुमची कुवत It is नाही His grace. ही त्याची कृपा आहे But what God sees is your commitment. पण देव जो पाहत आहे तो आहे तुमच्या समर्पण Amen. आमेन By grace He has given you 10. For someone He is giving more grace and He has given 100. आणि काय कृपेने काही लोकांना त्यांनी 10 दिल्याने काही लोकांना अधिक कृपा दिली म्हणून त्यांना 100 Today दिले many in the ministry are taught to measure the leaders by their gifting. आणि अनेक लोकांना सेविकामध्ये शिकवले गेले की त्यांनी पुढाऱ्यांच्या मोजमाप केले पाहिजे त्यांच्या देणगी अनुसार Or greatness of ministry. किंवा त्यांच्या सेविकाच्या मोठेपणाद्वारे You know, Holy Spirit gave me a verse, 1 Corinthians 1:10. पवित्र आत्म्याने मला एक वचन दिले 1 करंथीकरास 1:10 In the church at Corinth there was a division आणि करंथीकरास मंडळीमध्ये फूट पडली and होती it was hindering the church there. आणि तिथे मंडळीमध्ये अडथळा होत होती And you can read that at home. आणि तुम्ही ते घरी वचन वाचू शकत You नाही know, Holy Spirit gave me emphasis on that. आणि पवित्र आत्म्याने मला त्याच्यावर महत्व दिले Many in this congregation अनेक लोक ह्या सभामध्ये were giving more respect ते अधिक आदर देत होते to a pastor of the church आणि एक मंडळीच्या भूतकाळच्या एक पालकाला than they were to the current pastor. आणि वर्तमान पालकांच्या ऐवजी ते भूतकाळच्या पालकाला अधिक महत्व देत And होते this divided allegiance to pastors called
caused divisions in the congregation. आणि ही जे फूट पडले होते ह्याच्यामुळे पालकांमध्ये खूप फूट झाली आणि मंडीमध्ये देखील फूट झाली. See, it is in the Bible. Holy Spirit showed me this. You can read it. आणि हे पवित्र शास्त्रामध्ये आहे, पवित्र आत्म्याने मला दाखवले, तुम्ही घरी वाचू शकत Now, आहे. one more advice which Holy Spirit has given me is this. अजून एक सल्ला जे पवित्र आत्म्याने मला दिली आहे, All born again Christians सर्व नवीन जन्मलेले should be making sure आणि त्यांनी पक्की खात्री केली that they are पाहिजे sitting under the ministries की ते असं सेविकामध्ये बसले आहे, of the fivefold, ते 5 पदरीच्या सेविकाखाली बसले आहे. of those who have sensed a calling आणि ज्या लोकांना जाणीव झाल्या पाचारणाविषयी of our Father आपल्या पिताची presented to them आणि त्यांना जे दिले गेले by आहे Holy Spirit पवित्र आत्माद्वारे as a calling, आणि एक पाचारण म्हणून, not as a profession. एक व्यवसाय म्हणून नाही. This is the way you have to check. आणि अशा प्रकारे तुम्ही तपासले पाहिजे. Amen. Amen. If someone is doing a profession, जर कोणी व्यवसाय करत आहे 8 hours duty, आणि 8 तास तो 10 hours बाहेर काम, duty, 10 तास तो बाहेर काम करत आहे, he cannot be a pastor तो पालक बनू शकत नाही. because it's a full time. कारण ही पूर्ण वेळेच्या सेविका He आहे. cannot give 8 to 10 hours to office every आणि day, दररोज तो 8 आणि 10 तास कार्यालयात घालवू शकत नाही. and then he's tired and comes home and sleeps, आणि तो थकून घरी येतो आणि झोपी and जातो. then Sunday he gets up to be a pastor. आणि मग तो संडे उठतो पालक व्हायला. He is a pastor full time. आणि तो पूर्ण वेळेच्यासाठी पालक आहे. Amen. आमेन. He cannot be occupied आणि तो व्यस्त राहू in a शकत नाही. profession. एक व्यवसायामध्ये तो व्यस्त राहू See, शकत this नाही. many Christians don't आणि understand. हे अनेक ख्रिस्ती लोकांना कळतच नाही. If someone is doing a work 8 hours work, 10, 12 hours work, जर कोणी 8 किंवा 10 तास बाहेर काम करत आहे, if someone is putting a designation as जर pastor, कोणी स्वतःला पालक म्हणून पद देत आहे, that is wrong. हे चुकीचं You आहे. cannot sit under their ministry. आणि तुम्ही त्यांच्या सेविकाखाली बसू शकत नाही. Where do they have time आणि त्यांच्याकडे वेळ to be कुठे with the आहे? Lord, प्रभू बरोबर to राहायला, study the Bible, शास्त्राचा अभ्यास to करायला, prepare तयारी करायला and make the saints mature आणि संत लोकांना प्रौढ till the करायला? Lord comes? जोपर्यंत प्रभू येत नाही They don't तोपर्यंत have time. त्यांच्याकडे वेळच नाही. They have to leave that profession त्यांना ते व्यवसाय सोडावा लागेल and then enter the full time being called a pastor. आणि मग पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये प्रवेश करून मगच त्यांनी स्वतःला पालक बोलवले पाहिजे. Are you seeing this? तुम्ही हे पाहत आहे का? Share this message आणि हा संदेश तुम्ही शेअर with करा everyone प्रत्येक लोकांबरोबर. because Holy Spirit wants कारण पवित्र आत्माची इच्छा आहे that the saints की जे संत आहे must be sitting ते बसले पाहिजे, under the fivefold ministry. ते 5 पदरीच्या Because सेविकाखाली बसले They पाहिजे. have let go of their profession कारण त्यांनी आपला व्यवसाय सोडून दिले आहे and they're giving time to the Lord. आणि तो जे व्यक्ती आहे प्रभूसाठी वेळ देत आहे. Amen. आमेन. And the offering or tithes, money should go to them and their ministry आणि ते दशमांश आहे, दान अर्पण आहे, ते सर्व त्यांच्या सेविकासाठी because they केले don't have a पाहिजे. profession. कारण त्यांच्याकडे तर They're not व्यवसाय earning. आणि ते कमाई करत So नाही. God speaks to the hearts of saints and they give. म्हणून प्रभू संत लोकांच्या हृदयाशी बोलतात आणि ते Now, पैसे listen देतात. to this, very important. आणि ह्या गोष्टीकडे ऐका, खूप महत्वाचे This is what Holy Spirit said. आणि असंच पवित्र आत्माने सांगितले. A calling from Holy Spirit पवित्र आत्माकडून एक पाचारण makes a pastor of light. आणि त्या पाळकाला प्रकाशाच्या पाळक बनवतो. Now, secondly, आणि दुसरी गोष्टी, anyone entering as a profession आणि कोणी व्यवसाय म्हणून प्रवेश करत आहे makes him a pastor of light, आणि तो स्वतःला प्रकाशाच्या पाळक बनवतो influenced with spiritual darkness in them. आणि त्यांच्या बरोबर जे आत्मिक अंधकार देखील असतो, त्यांच्या प्रभाव, आत्मिक अंधकारचा प्रभाव देखील त्यांच्यावर This is असतो. what Holy Spirit told. आणि असं पवित्र आत्माने मला You can सांगितलं. ask Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्माला विचारू शकत आहे. So anyone, म्हणून जो कोणी a pastor एक पाळक who has received a call ज्याला पाचारण मिळाले is आहे a pastor of light. तो प्रकाशाच्या पाळक आहे. And another one आणि दुसरा व्यक्ती who has entered as a profession ज्यांनी ह्या सेवेमध्ये प्रवेश केला एक व्यवसाय म्हणून and calls himself आणि pastor स्वतःला तो पाळक बोलवतो is a pastor of light, no doubt, आणि तो because he is प्रकाशाचा saved, पाळक आहे, ह्याच्यामध्ये काय संशय नाही, कारण तो एक संत आहे. but is influenced with spiritual darkness पण तो आत्मिक अंधकाराने देखील प्रभावित because असा पाळक he is आहे. calling himself what God has not called him. कारण तो स्वतःला असं बोलवत आहे जो देवाने त्याला तो पद दिला नाही. Amen. Did Amen. you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? See, you will not get this on anywhere in the internet. आणि इंटरनेटमध्ये तुम्हाला असं संदेश कुठेही मिळणार नाही. You have to take this from Holy Spirit. तुम्हाला हे गोष्टी पवित्र आत्माकडून घ्यावं लागेल. So now these are the very important things I wanted to speak. आणि हे खूप महत्वाची गोष्टी मला तुमच्याशी बोलायचं होतं. Now, how much time we have? Yeah.
See, apart from the fivefold ministry, आणि 5 पदरी सेविकाच्या there are व्यतिरिक्त also gifts and talents God gives you. आणि देणगी आणि कसब देखील देव तुम्हाला देतो. And these are gifts very important. आणि ही खूप महत्वाची देणगी आहे. You can be a great help in the church. आणि तुम्ही महान मदतीचे असू शकत आहे मंडळीमध्ये. Many are not seeing other gifts. अनेक लोक इतर देणगी बघत नाही They're only seeing fivefold आणि ministry. ते फक्त 5 पदरीच्या सेविका बघत आहे. God has given you talents देवाने तुम्हाला कसब दिलेली that the आहे fivefold ministry needs. आणि जो 5 पदरी सेविकाला गरज आहे You need to use that gift in the church. आणि तुम्ही त्या देणगीचा उपयोग केला पाहिजे मंडळीमध्ये. You know, some in the beginning were very faithful काही लोक सुरुवातीमध्ये खूप विश्वासू होते and they were great help. आणि ते महान मदतीचे And होते suddenly they leave the church आणि अचानक ते मंडळी सोडून जातात and go to another or start their own church. आणि किंवा ते दुसऱ्या मंडळीत जातात किंवा स्वतःची मंडळी सुरू करतात. God, our Father is really very great about this. देव आपला पिता ह्या गोष्टीविषयी खरोखरच शोकित आहे. Do you think that church has God and this church didn't have God? आणि तुम्हाला वाटतं की तो मंडळीला देव आहे आणि ह्या मंडळीमध्ये देव नाही? Is this not the body of Christ? आणि हे काय ख्रिस्ताचे शरीर Are नाही you का? not dividing the body of Christ? तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये फूट पाडत Can नाही you का? grieve God here and make him happy there? आणि तुम्ही इथे देवाला दुखित करून त्या मंडळीमध्ये देवाला आनंदित करू शकत I आहे don't का? know how it is possible. आणि मला माहिती नाही ही गोष्टी कसं शक्य They आहे. thought this church is not God's church. आणि त्यांना वाटलं ही मंडळी देवाची मंडळी नाही That church is God's church. आणि तो मंडळी देवाची When मंडळी they were आहे. there, it was God's church. जेव्हा ते ह्या मंडळीत होते ते देवाची When they मंडळी. left, it is not God's church. जेव्हा ते मंडळी सोडून गेले तेव्हा ही देवाची मंडळी नाही. You know, you're on danger ground. तुम्ही धोक्याच्या भूमीवर आहात. Be very careful. खूप जपा. I'm not talking to my church. आणि मी माझ्या I'm मंडळीशी talking in general. मी सामान्यमध्ये बोलत आहे. To everyone. सर्वसामान्य गोष्टी बोलत आहे प्रत्येकासाठी. This is a message for आणि everyone. हा प्रत्येक लोकांसाठी एक संदेश आहे. Every pastor needs the gifting that God has given you. आणि प्रत्येक पाळकाला त्या देणगीची गरज आहे जे देवाने तुम्हाला दिलेली You आहे. know, a church needs gifts of आणि born again Christians. आणि एक मंडळीला नवीन जन्मलेले ख्रिस्तींच्या देणगी पाहिजे. And you come there आणि तुम्ही जर त्या and मंडळीत Holy येता Spirit use that gift for that church. आणि पवित्र आत्मा तुमच्या देणगीचा उपयोग करत And आहे you त्या leave मंडळीसाठी. there. आणि अचानक तुम्ही सोडून जातात. Is God happy? मग देव काय आनंदित आहे? You were ministering there. तुम्ही ह्या मंडळीमध्ये सेवा करत And you होते joined somewhere where they already have that talented person there. आणि तुम्ही असं मंडळीमध्ये सामील जिथे झाले जिथे आधी देणगी असलेले लोक होते. Holy Spirit will never tell you to leave a grace church. आणि पवित्र आत्मा कधीच तुम्हाला कृपेने भरलेल्या मंडळीला सोडून जायला सांगणार नाही. Remember, you are in disobedience. आणि लक्षात ठेवा तुम्ही अवज्ञामध्ये आहात. So each one has received a gift. म्हणून प्रत्येक लोकांकडे एक देणगी We आहे. need to serve one another आपण एकमेकांची सेवा केलं as पाहिजे. stewards, not owners. एक कारभारी म्हणून एक मालक म्हणून नाही. Maybe you are talented. कदाचित तुमच्याकडे You're कसब आहे not an owner. आणि मग तुम्ही त्याचे You मालक are a नाही. steward तुम्ही कारभारी आहात given by God. जो देवाने तुम्हाला दिलेली आहे. Amen. आमेन. So you don't own it. म्हणून तुम्ही त्याचे I मालक will नाही. not do it, मी करणार नाही. or I will go somewhere else and do it. मी दुसरा कुठे जाऊन करतो. You are not the owner. तुम्ही मालक नाही. You are the steward, तुम्ही कारभारी आहात taking care of His gifts. आणि तुम्ही त्याची देणगीची काळजी घेत आहे. Amen. Amen. See, this is very important. You must know. म्हणून ही खूप महत्वाची आहे. तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Now, I don't have much time to say now. आता अधिक वेळ नाही अधिक सांगायला. Lastly, शेवटी there should be no envy, no strife. आणि कुठलाही जळफळा किंवा तट नसले I know पाहिजे. there are preachers आणि असं काय who प्रचारक आहे fight with their wives. जे आपल्या पत्नी बरोबर There is भांडतात. fight at home, मग घरात भांडण असते and then they preach. आणि मग ते जाऊन प्रचार See, करतात they are defiling their own body and defiling others. आणि ते स्वतःच्या शरीराला दूषित करत आहे आणि इतरांना देखील For दूषित James 3:5 says, करतात. याकोब 3:5 where मध्ये there's envy, जिथे मत्सर आहे jealousy, आणि जळफळा आहे. many have left out of jealousy, out of envy, अनेक लोक मत्सरामुळे आणि जळफळामुळे सोडून and they गेले are left because of strife. आणि तटामुळे भांडणामुळे There ते is सोडून गेले. confusion मग तिथे गोंधळ and आहे every evil work. आणि प्रत्येक कुकर्म आहे. See these things. आणि ह्या गोष्टीकडे बघा. God is not the author of confusion. देव गोंधळाचा लेखक नाही, Satan is. शैतान आहे. So you can say म्हणून तुम्ही बोलू that शकता envy and strife, जिथे मत्सर व तट आहे wherever it is found, जिथे ती you will सापडले आहे find Satan तुम्हाला शैतान and दिसेल all his evil works. आणि त्याच्या सर्व वाईट काम तुम्हाला दिसेल. Then you open the gates for the devil to come in. मग तुम्ही शैतानासाठी फाटक उघडा Many करत आहे men त्याला are आत यायला. carrying envy and strife, अनेक लोकांच्या हृदयात मत्सर आहे आणि तट आहे and they become full-time आणि ministers. ते पूर्ण वेळेच्या सेवक बनतात By their words, they defile others. आणि त्यांच्या शब्दाने ते इतरांना दूषित करतात. If anyone is fighting at home जर कोणी घरी भांडण करत and आहे preaches the word, आणि तो वचनाचा प्रचार करतो and when the listeners take it, आणि जे दर्शक आहे ऐकणारे ते घेतात
they take the defilement. मग ते दूषितपणा देखील Because घेतात. that's what the Bible says. कारण असं शास्त्र म्हणत आहे. Life and death are in the power of what you speak. आणि जीवन व मरण त्या गोष्टीच्या सामर्थ्यामध्ये आहे जे तुम्ही बोलत आहे. The tongue is the smallest member, but it can do the greatest harm and the greatest good. आणि जीभ खूप छोटा अव्यय पण तो खूप मोठा इजा करू शकत आहे आणि खूप मोठा चांगल्या गोष्टी देखील करू That's शकत what आहे. James 3:5 आणि says. असंच याकोब 3:5 म्हणत आहे. Lastly, शेवटी regarding finance, आणि regarding money, पैशाविषयी God doesn't give us the money. आणि देव आपल्याला पैसा देत नाही. Deuteronomy 8:18 says, आणि अनुवाद 8:18 He म्हणत आहे, gives us the power to get wealth. तो आपल्याला सामर्थ्य देतो धन मिळवण्यासाठी. Amen. आमेन. He doesn't give us wealth directly. आणि तो सरळ आपल्याला धन He देत नाही. gives us the power तो आपल्याला सामर्थ्य or देतो ability किंवा क्षमता to देतो get wealth. धन मिळवण्यासाठी. He is the source. आणि देवच स्त्रोत आहे. Financial prosperity isn't God giving you money. आणि आर्थिक समृद्धी असं नाही की देव तुम्हाला पैसा Many देतो. people say, Lord, give me money, give me money. No, आणि He अनेक gives लोक you बोलत the आहेत, power. देव मला पैसा दे पैसा दे. देव तुम्हाला सामर्थ्य देतो. Now, those people who prosper without trusting God, आणि जे लोक समृद्ध होत आहे देवावर भरोसा न करून it will usually destroy their lives. आणि मग त्यांच्या जीवनाचा मग नाश होतो. 1 Timothy 6:9 says that. 1 तिमोथेकरा 6:9 म्हणत Then आहे. they have hardships, मग त्यांना then कठीणाई stress, येते, मग त्यांना तणाव marital येतो, problems, and so मग on. वैवाहिक अडचण आणि इतर सर्व समस्या त्यांना होतो. So though they are rich, it might cost them in other areas. आणि जरी ते श्रीमंत आहे तरी इतर भागामध्ये त्यांना दुःख होणार. But if you prosper God's way, पण जर देवाच्या मार्गाने तुम्ही the समृद्ध blessing असाल of the Lord will make you आणि rich. देवाच्या आशीर्वादच तुम्हाला श्रीमंत And no बनवणार. sorrow will be added to these riches. आणि ह्या श्रीमंती बरोबर कुठल्याही दुःखाची जोड होणार Proverbs नाही. 10:22 says. आणि नीतिसूत्र 10:22 The म्हणत आहे. first step to recognizing this prosperity is आणि प्रथम पायरी हे समृद्धीची ओळख करण्यासाठी अशी आहे you must know that you're a steward of God's finance, आणि तुम्हाला समजले पाहिजे की देवाचा पैशाच्या तुम्ही फक्त कारभारी आहात, not the owner. तुम्ही मालक The नाही. world encourages you to be an owner. आणि जो जुना आहे तुम्हाला The world, आणि world. जग तुम्हाला प्रोत्साहन देतो की तुम्ही मालक झाले पाहिजे. Malak hai tumi, but not the Bible. पण शास्त्र असं बोलत नाही. We are encouraged, we must know that we are stewards of God's property. आपल्याला समजले पाहिजे की देवाच्या संपत्तीचे आम्ही फक्त कारभारी आहे, देखरेख करणारे आहे. Amen. आमेन. So where do you give? म्हणून तुम्ही कुठे देतात? The place you give is where you're fed, आणि जिथे तुम्हाला भरवले जात आहे त्या जागेमध्येच तुम्ही दिले पाहिजे. because the local church is the backbone कारण स्थानिक जी मंडळी आहे of पाठिंबा God's आहे work on this earth. देवाच्या कामाची जो या पृथ्वीवर आहे, So they need the money. म्हणून त्यांना पैसा पाहिजे. So wherever you're fed, म्हणून जिथे तुम्हाला भरवले जात आहे you must give there. तुम्ही तिथेच तुमचे पैसे दिले Not, पाहिजे. not so that you get recognition. No. असं नाही की तुम्हाला ओळख मिळेल म्हणून. Secondly, it is wrong to give to receive. That is wrong motive. आणि हे उद्देश की मी दिले तेव्हा मला मिळेल हे चुकीचा विचार आहे. To give only to get is wrong motivation. आणि देणे फक्त मिळवण्यासाठी हे चुकीच्या ध्येय आहे. You cannot doubt God whether He'll give or not. आणि No. तुम्ही देवावर शंका बाळगू शकत नाही की देव देणार So किंवा don't नाही. be motivated to get, so you give. No, म्हणून no. असं प्रेरित होऊ नका मी दिले तरच मला मिळेल असं नाही. God is not a debtor to any man. आणि देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. You give one, He'll give you 10. आणि जर तुम्ही 1 दिले देव तुम्हाला 10 देणार. Amen. So Amen. your motive should be right. म्हणून तुमचा उद्देश बरोबर असले पाहिजे. You don't eat in one hotel and give to another hotel. आणि तुम्ही एक हॉटेलमध्ये खाऊन दुसऱ्या हॉटेलमध्ये पैसा भरत But नाही. remember, पण लक्षात ठेवा everyone must have their local church where Holy Spirit has led you. आणि प्रत्येक लोकांकडे आपापल्या स्थानिक मंडळी असले पाहिजे जिथे पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवले आहे. And work there. आणि तिथेच काम करा Help that pastor. आणि त्या पालकाची मदत करा Use your talent. आणि तुमच्या कसबाचा Don't उपयोग be a करा. spectator. फक्त दर्शक राहू नका. In heaven, we can enjoy and rest. आणि स्वर्गामध्ये आम्ही आनंद करू शकत आहे, But on विसावा this करू earth, शकत let आहे. us work for the Lord. पण पृथ्वीमध्ये आपण प्रभूसाठी काम करूया. And see that there is no envy and no strife. आणि बघून घ्या की मत्सर व तट नाही At home घरामध्ये and even in your church. आणि तुमच्या मंडळीमध्ये देखील Because नाही. the devil will divide the church. कारण शैतान मंडळीच्या मध्ये फूट आणण्याचा And प्रयत्न even in करतो. your family, there will be confusion. आणि तुमच्या कुटुंबामध्ये देखील गोंधळ असणार. Amen. आमेन. So keep your soul clean. म्हणून तुमच्या जीवाला स्वच्छ ठेवा. If you have left the church due to offenses, जर नाराजगीपणामुळे तुम्ही मंडळी सोडून गेल्या, remember, लक्षात ठेवा your soul is defiled. तुमचा जीव दूषित झालेला आहे. And what you're going to bring it out from your soul, from your heart, will be defilement. आणि जे तुम्ही तुमच्या जीवातून तुमच्या अंतःकरणातून बाहेर आणणार आहे ती आहे दूषितपणा. Don't bash and trash others. आणि इतरांना मारू नका, इतरांना With the चोपू words. नका तुमच्या वचनाने. I told
in my church, आणि मंडळीत सांगितले, when you offend others, जर तुम्ही इतरांना नाराज करतात you're worse than that person whom you offended. आणि तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा वाईट आहे ज्याला तुम्ही दुःख दिले, नाराज Because केले. what comes out, कारण जे बाहेर येत it आहे comes out from your soul. ते तुमच्या जीवातून प्रथम बाहेर येतो And what you're hearing goes back into your soul. आणि जे तुम्ही ऐकत आहे परत तुमच्या जीवात जातो. Amen. आमेन. Okay, this is a short introduction I gave about the gifts and callings. आणि छोटासा परिचय होता जो मी तुम्हाला देणगी आणि पाचारणाविषयी Share it सांगितले. with everyone. प्रत्येक लोकांबरोबर शेअर करा. Amen. आमेन. You don't need designations. तुम्हाला पदाची गरज You नाही. can work for the Lord. तुम्ही प्रभूसाठी काम And करू Holy शकता. Spirit told me आणि पवित्र this आत्म्याने designation is temporal. आणि हा जो पद आहे तात्पुरता आहे. You respect the fivefold ministry. आणि तुम्ही 5 पदवी सेविकाचा सन्मान करा. But another area which you should be careful is don't be carried away by personal prophecies. आणि दुसरा भाग जिथे तुम्ही जपले पाहिजे तिथे ती अशी आहे की वैयक्तिक संदेशवाणीद्वारे तुम्ही वाहून जाऊ नका. Because leaders know कारण पुढारींना when they माहिती start giving personal prophecies, जेव्हा ते वैयक्तिक संदेशवाणी द्यायला the सुरू crowd करतात will come. मग त्यांच्याकडे गर्दी येणारच. And that makes the saints the most immature. आणि ही गोष्टी संतांना खूप अप्रौढ बनवतो. They don't prepare, they don't stand on the word of God. आणि ते तयारी करत नाही देवाच्या वचनावर ते उभे So राहतात many नाही. years of my ministry I've seen all आणि this. माझ्या एवढ्या वर्षाच्या सेविकामध्ये मी पाहिले आहे They don't build their life on the word. ते वचनावर आपलं जीवन बांधत They नाही. just go there. प्रभु मेरे बारे में क्या बोलता है? किस मेरा बेटी का किसका शादी के साथ शादी होगा? किसका होगा? वो क्या होगा? पैसा आएगा? See all these personal prophecies, they are not building their life at all. आणि ह्या सर्व वैयक्तिक संदेशवाणीमुळे ते आपलं जीवन If मुळीच I बांधत start नाही. personal prophecies, I'll have the biggest church. जर मी वैयक्तिक संदेशवाणी सुरू केलं तर माझी सर्वात Because मोठी मंडळी होईल. I know कारण मला माहिती आहे what people want. की लोकांना काय पाहिजे. भविष्यवाणी. त्यांना संदेशवाणी पाहिजे, भविष्यवाणी पाहिजे. भविष्यवाणी पाहिजे, Not the word. वचन नको. Amen. आमेन. But do what God called you to do. पण जे देवाने बोलवले ते गोष्टी तुम्ही करा Give the word of God. आणि देवाचे वचन And those who are preaching आणि जे प्रचार करत आहेत without being called a full-time, आणि minister, पूर्ण वेळेच्या सेवक न बोलवले गेले आहेत go तरी ahead. तुम्ही पुढे जा, Preach the gospel. वचनाचा प्रचार करा, Testify what Jesus सुवार्तेचा did. प्रचार करा, येशूने तुमच्यासाठी काय केले त्याच्या साक्षी द्या Pray for the people. आणि लोकांसाठी Heal प्रार्थना the sick. आणि आजारी लोकांना Do बरं all करा. this work. हे सर्व गोष्टी तुम्ही करा. Amen. आमेन. But remember, you're not a full-time minister if God has not called you. पण लक्षात ठेवा तुम्ही पूर्ण वेळेचा सेवक नाही, देवाने तुम्हाला ह्या Because गोष्टीसाठी a बोलवले. full-time minister has to leave the profession कारण एक पूर्ण वेळेच्या सेवकाला त्याचा व्यवसाय सोडावा लागतो and be a full-time for the Lord. आणि प्रभूसाठी त्यांनी पूर्ण वेळ You दिला cannot पाहिजे. have 8 hours for yourself आणि 8 तास तुम्ही स्वतःसाठी and घेऊ 2 शकत hours for the Lord आणि फक्त 2 तास तुम्ही and प्रभूला say, देऊ I'm शकत नाही. full-time in the Lord. आणि बोलू शकत नाही की मी पूर्ण वेळेचा सेवक आहे प्रभूसाठी. Why don't saints understand आणि this? संत लोकांना ही गोष्टी का कळत नाही Did you understand? आणि त्यांना कळेल. Praise the Lord. Okay, now let me pray for you. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Praise the Lord. Glory to Jesus. Father, I thank you for these wonderful saints. पिता सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद. Thank you, Holy Spirit, for giving me this word. धन्यवाद पवित्र आत्मा मला हे वचन देण्यासाठी. I bless all those who have heard this word. आणि सर्व लोक जे हे वचन ऐकले त्यांना मी आशीर्वादित And I करतो. pray आणि मी प्रार्थना करतो that they'll share this word with every saint. की ते प्रत्येक संताबरोबर हे शब्द शेअर करणार आहे. The word that Holy Spirit you gave me. आणि जो वचन पवित्र आत्मा तुम्ही मला दिले ते That the body of Christ will be blessed in the now times. जेणेकरून ख्रिस्ताचे शरीर आताच्या काळामध्ये For आशीर्वादित you're होणार. going to use the body of Christ mightily. जिथे तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या महान रीतीने उपयोग Knowing this, करता. the devil is bringing division. आणि हे जाणून शैतान फूट आणत आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I bless them in Jesus' name. पिता मी त्यांना आशीर्वादित करतो Those येशूच्या who have anxiety, ज्यांच्यामध्ये कळकळ fear, आहे, भीती आहे lack of sleep, आणि झोपेची कमी I आहे, rebuke it in Jesus' name. त्याला धमकवतो येशूच्या नावात. Father, bless them financially too. पिता त्यांना आर्थिक रीतीने देखील I आशीर्वादित declare good jobs for them, मी चांगल्या नोकरीची घोषणा promotion करतो. for them, त्यांच्यासाठी उन्नतीची घोषणा finance करतो. for them. पैशाची घोषणा Those who are करतो. looking for marriage, जे विवाहासाठी जोडीदार dear बघत Lord, आहेत, I declare, प्रिय प्रभू मी let the घोषणा right करतो person come into their life की in Jesus' योग्य name. व्यक्ती त्यांच्या जीवनात येऊ दे येशूच्या नावात. Amen. आमेन. I rebuke all sickness in Jesus' name. मी प्रत्येक आजाराला धमकवतो येशूच्या Be नावात. blessed and healed. आशीर्वादित हो Let आणि your family be आरोग्यदायी हो. blessed. तुमच्या कुटुंब देखील आशीर्वादित होऊ दे. In Jesus' name. I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Okay. Thank you so much. आणि धन्यवाद. We love you. आम्ही तुमच्यावर प्रीती We करतो. pray for you आम्ही daily रोज तुमच्यासाठी because that प्रार्थना is our ministry. कारण ही आमची सेविका आहे. Amen. आमेन. Thanक you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी hearing. खूप धन्यवाद. आणि Do ऐकण्यासाठी share धन्यवाद. with everyone. प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश And शेअर करा.
You can put your comments आणि तुम्ही तुमच्या कमेंट and I am going to read it. आणि मी ते वाचणार आहे. Amen. आमेन.